नमस्कार, मी गीतेश शिंदे. प्रकाशनाबद्दल जरासं बोला ना. नमस्कार, मी गीतेश शिंदे. सृजन संवाद प्रकाशनची सुरुवात ही 2021 म्हणजे कोविडच्या काळामध्ये झालेली आहे. मी स्वतः कवी आहे. माझा सीसीडीवींच्या गर्द छायेत हा कविता संग्रह आधी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्या आधी निमित्त मात्र नावाचा कविता संग्रह. त्यामुळे साहित्य क्षेत्राशी माझं कनेक्ट हे अनेक वर्षांचं आहे. गेली 25-30 वर्ष मी लिहितो आहे आणि कार्यक्रम करतो आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपणही जे लेखक कवी वाचलेले आहेत त्यांचं साहित्य प्रकाशित करावं, त्याबरोबर नव्या लेखकांनाही समोर प्रकाशात आणणं ही प्रकाशकाची खऱ्या अर्थानं जबाबदारी असते. आणि तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण सृजन संवाद प्रकाशन ही टॅगलाईन घेऊन आम्ही या पुस्तकाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत. आणि मला सांगायला आवर्जून आवडेल की गेल्या 4-4.5 वर्षात आमची 100हून अधिक पुस्तकं झालेली आहेत. सुरुवात ही ज्येष्ठ कवी अशोक बागवे सरांच्या मौनाचा निशब्द कोलाहल या कविता संग्रहाच्या रूपाने झाली. बागवे सरांची 2 पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत. प्रतिभा गणेकर या ज्येष्ठ समीक्षक आणि कथाकार आहेत, त्यांचंही मी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यांचं समीक्षा ग्रंथ आणि कथासंग्रह मी प्रकाशित केलेला आहे. अंजलीताई कुलकर्णी यांचेही 2 कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. महेश केळुसकर आहेत. अशी अनेक नामवंत आणि नवीन दमाच्या लेखकांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. डॉक्टर नंदू मुरमले हे उत्तम कवी सुद्धा आहे, अनेकांना माहिती नाही. त्यांच्या कविता आम्ही प्रकाशित केलेल्या आहेत. त्याचबरोबर सुजाता राऊत असतील किंवा आदित्य देसाई सारखे चांगले कादंबरीकार असतील, त्यांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही विज्ञानाचीही पुस्तकं प्रकाशित करतो. डॉक्टर संजय जोशी यांचं कथा जैवविविधतेची हे वेगळं पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं असं पुस्तक सृजन संवाद प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं आहे. डॉक्टर निलिमा कुलकर्णी यांचं इथॉलॉजी हे सुद्धा पुस्तक आम्ही इंग्रजीमध्ये प्रकाशित केलं आहे. त्यामुळे फक्त मराठीच पुस्तकं नव्हे तर इंग्रजी सुद्धा पुस्तकं आम्ही प्रकाशित करतो. आणि सांगायला विशेष अभिमान वाटतो की डॉक्टर भारत वाटवानी ज्यांना मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचं अनसीन, अनहर्ड, अनरेड असंही पुस्तक सृजन संवाद प्रकाशनतर्फे 3 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आहे. अशा अनेक नामवंतांच्या मांदियाळीत आज आणखीन एका पुस्तकाची भर पडते आहे, ते म्हणजे डॉक्टर रुजिता हाडे यांच्या गुंजन या कविता संग्रहाची. आणि त्याचं प्रकाशन ज्येष्ठ संपादक, पत्रकार, लेखक दिनकर गांगल सरांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर संजय ओक यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर या प्रकाशनाच्या निमित्त आज आपण इथं ठाण्यामध्ये उपस्थित झालेला आहोत. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे आहे सृजन संवादचे सर्वेसर्वा गीतेश शिंदे. आणि आज रोजी आपण त्यांच्या एका कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी आलेलो आहोत. तोवर ही त्यांची जी काही प्रकाशित पुस्तकं आहेत त्याच्यावरती एक नजर घालूया.